चांगली शाळा असे एक वाक्प्रचार, खरं तर विनोदी वाक्प्रचार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात ऐकू येतो. हा वाक्प्रचार विचारणारे पालक खरं तर भाबडे पालक तुम्हाला गल्लोगल्ली गावागावात दिसतील. मलाही खूप लोक विचारत राहतात, चांगली शाळा सुचवा म्हणून आमच्या मुलांना. तर लक्षात येतं गेल्या 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी ही चांगली शाळा नावाची भानगडच नव्हती पृथ्वीवर, महाराष्ट्रात नव्हतीच. ही चांगली शाळा आली कुठून हा प्रश्न पडतो. आणि चांगली शाळा म्हणजे काय याचं महाराष्ट्रापुरतं बोलायचं ठरलं तर चांगली शाळा नावाचं काही अस्तित्वात नाही महाराष्ट्रात. चांगली शाळा पालक शोधत राहतात. नेमकं काय शोधत राहतात? कारण चांगली शाळा म्हटल्यानंतर इमारत चांगली, तिथं शिकवणारे शिक्षक चांगले, आणि तिथं शिक्षणासाठी लागणाऱ्या साधन सुविधा चांगल्या. कशाला चांगली शाळा म्हणायचं? आणि जर महाराष्ट्राचा सगळा अभ्यासक्रम एकसारखा असेल तर मग चांगली शाळा नावाची भानगड वेगळी असू शकत नाही ना. प्रत्येक शाळा चांगलीच असू शकते जर एकाच अभ्यासक्रमावर सगळ्या शाळा जगणार असतील. आणि दुसरी गोष्ट, अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रम घेणाऱ्या शाळा या चांगल्या शाळेत बसतात का? तर इतर उपक्रम घेणं हे तर बहुतेक शाळांना बंधनकारकच आहे. म्हणजे नुसता पाठ्यक्रमातला अभ्यासक्रम शिकवणं हे काही गृहीत नाहीये. म्हणजे शाळा या व्याख्येत अनेक बदल होत आले आणि ते गोंधळाचे पण आहेत. म्हणजे पुढचं काही बोलण्याआधी एक वाक्य मला आता लक्षात आहे म्हणून ठामपणे सांगून ठेवतो. शैक्षणिक धोरणं सतत बदलत जाणं आणि एकच एक सलग असं अखंड असं शैक्षणिक धोरण नसणं हे गेल्या काही वर्षातलं भारतीय शैक्षणिक राजकारण आहे. अभ्यासक्रमातले बदल, उपक्रमांमधले बदल याचं काहीही ठरलेलं नाही. दर 2-3 वर्षांनी सरकार नावाचं जे काही बसलेलं असतं आपल्या बोकांडी, आणि त्याचा जो कोण शिक्षण मंत्री असेल तो शिक्षण मंत्री नवी धोरणं राबवत असतो. आपण प्रगत झालो, 2026 मध्ये आहोत, जगाच्या बरोबर आपला प्रवास चालू आहे आणि गेल्या 78 वर्षात आपली शैक्षणिक धोरणं अंतिमतः ठरलेलीच नाहीत अजूनही. काळानुसार विज्ञानाच्या बाबतीतलं, तंत्रज्ञानाच्या बाबतीतलं विकसन होणं एवढं एक सोडलं तर बाकीचा विकास नावाची गोष्ट ही ठामपणे एकाच मुद्द्यावर केंद्रित झाली पाहिजे होती. तशी होताना दिसत नाही. सतत कोणतरी नवी माणसं येत राहतात आणि नवी माणसं धोरणं बदलत राहतात आणि दर वेळेला प्रयोग चालू. तर शाळा आणि शाळांमधले पालक आणि शाळांमधले शिक्षक आणि शाळांमधले विद्यार्थी हे बहुधा प्रयोगाचे उंदीर आहेत. हे प्रयोग कोण करतं आणि कशासाठी करतं काही कळत नाही. दरवेळेला काहीतरी नवीन बदल होत राहतात आणि शाळांचं वाटोळ होत राहतं. 1-2-3 वर्ष शाळा अमुक धोरणानं चालली की 2-3 वर्षानं कोणतरी सोंड्या मुख्यमंत्री, मंत्री, शिक्षण मंत्री, कोणतरी शिक्षण समिती वगैरे येते आणि ती सांगते आता या धोरणांनी करा. तर हे संशयास्पद आहे. म्हणजे स्थिर अभ्यासक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान सोडल्यास तो नाहीये असं काहीतरी दिसतं. सतत शाळांच्या धोरणांमध्ये, पॅटर्नमध्ये, रचनांमध्ये, शिक्षणाच्या रचनांमध्ये बदल होत राहणं आणि ती अस्थिरता इथं 78 वर्ष कायम दिसते. माझ्या लहानपणी कदाचित थोडं स्थैर्य होतं. आमच्या शाळा अतिशय गावरान पद्धतीनं चालायच्या आणि ते छान होतं असंच आत्ताचं माझं मत आहे. आणि या
शाळांमध्ये अशा धोरणात्मक बदलांमधनंच कधीतरी एक पिल्लू बाहेर आलं, त्याचं नाव चांगली शाळा. चांगली शाळा ही व्याख्या पालकांच्या डोक्यात का घुसवण्यात आली? चांगली शाळा असते याचा अर्थ वाईट शाळा पण असते. आणि चांगली शाळा कशी ठरते, तर चांगली शाळा ठरण्याचा एक निकष आहे की त्या शाळेतल्या पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आणि त्यांना मिळणाऱ्या टक्केवारीचं प्रमाण याच्यावर अवलंबून असावं. आहेच आहे म्हणजे. तर तो एक मोठा भ्रम आहे की जिथं मार्क खूप चांगले पडतात, गुण चांगले पडतात आणि त्यांची पास होणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त असतं, तिला चांगलं शाळा म्हणावं. हे पटण्यासारखं पण आहे थोडा वेळ. पण मग ज्या चांगल्या शाळा आहेत त्या सोडल्या तर बाकीच्या शाळा वाईट ठरतात ना. आणि मग या वाईट शाळा जर लोकांना माहितीच आहे आणि लोकांमध्ये व्याख्या पण असतात चांगल्या शाळांच्या, तर चांगल्या शाळा सोडून बाकीच्या शाळा वाईट ठरवून त्या नेस्तनाबूत का नाही केल्या जात हाही प्रश्न नाही का उरत. तर मग या चांगल्या शाळा ठेवल्यात आणि वाईट शाळाही ठेवल्यात याचा अर्थ शिक्षण हे समान पातळीवर सगळीकडे सगळ्या विद्यार्थ्यांना नीट मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल तर या वाईट शाळा उद्ध्वस्तच केल्या पाहिजेत ना. त्या नाही करत. त्याचाच अर्थ असा होतो की काही लोक वाईट शाळांमध्ये जाणार आणि त्या वाईट शाळांमध्ये शिकलेच पाहिजेत कारण ते नाईलाज आहे त्यांचा. सगळ्यांना काही चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता नाही ना. मग उरलेल्या समाजानं काय करायचं, तर उरलेला समाज तो तथाकथित बहुजन म्हणजे जातीय अर्थानं बहुजन नव्हे, संख्येच्या अर्थानं ज्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेशच नाही मिळत ते मोठी गर्दी आणि तुमच्या मरणावर तुम्ही मरा. आणि मग ही चांगली शाळा नावाची एक तथाकथित काल्पनिक गोष्ट आहे जी फक्त मार्कांवर आणि अधिक पास होणाऱ्यांवर ठरणार असेल तर याची तपासणी अजून गेल्या कित्येक वर्षात का नाही झाली, 30-40 वर्षात, की या वाईट शाळा वाईट का आहेत आणि त्यासाठी आपण काय केलं. आणि ही मी फक्त राजकारण्यांवर जबाबदारी नाही टाकणार. भारतातले राजकारणी आत्ता 75 नंतर देशाचं भलं करायला, समाजाचं भलं करायला आलेलं नसतात, हे उघड सत्य आहे. त्यांना त्यांच्या राजकीय धंदेवाईक कारकिर्दीसाठीच ते आलेले असतात आणि कुठल्या तरी मंत्रिपदावर त्याचे लाभ असतात, मंत्र्याला सलाम घालतात, सुविधा असतात. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्री होणं ही आणखी एक पुढची पायरी असते. याच्यासाठी हे राजकारणी निवडून येतात. राजकारणी आता समाजाच्या भल्यासाठी निवडून येतात याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, सिद्ध झालेलं आहे. नाही तर इतका खिचडा वाट प्रत्येक क्षेत्राची लागलीच नसते. शिक्षण क्षेत्राची पुरेपूर वाट लागलेली आहे या मतावर आलो आहे आणि पुरेपूर वाट लागण्यातलाच हा वाक्प्रचार आहे चांगली शाळा. या नावाचं जगात काही अस्तित्वात नसतं याच्यावर माझा विश्वास आहे. मुळात चांगले मार्क पडणं हे ज्ञानाचं लक्षण नाही आणि अधिकाधिक मुलं पास करण्यासाठीच्या हिकमती सगळीच्या सगळी मुलं पास नाही होत, नापासच अधिक होतात आणि ज्या शाळांमधली मुलं अधिकाधिक नापास होतात तर याचं ठिकरं पुन्हा ते शिक्षकांवर फोडलं जातं. आणि गंमत अशी आहे की वाईट शाळांमधल्या शिक्षकांना तुमचे निकाल चांगले लागत नाहीत म्हणून शिक्षा होताना काही दिसत नाहीत. शिक्षणाची तरतूद करायला काही हरकत नाही खरं तर, चांगली शाळा आणि वाईट शाळा. आणि तुमच्या चांगल्या शाळा जर ठरलेल्या आहेत त्याचा अर्थ बाकीच्या उरलेल्या शाळा वाईटच असतात, तर वाईट शाळांना काहीतरी शिक्षा झाल्याच पाहिजेत. तशा काही होताना दिसत नाही. आणि गुणवत्तेत या शाळा, चांगल्या शाळा, तथाकथित चांगल्या शाळा पुढं आहेत तर त्याचा अभ्यास करायची संधी वाईट शाळांना पण आहे ना, सरकारला पण आहे आणि पालकांना पण आहे ना. मग तशी गुणवत्ता त्यांची का वाढत नाही याचं पाहिलं पाहिजे ना. वाईट कशाच वाटतं सांगू. झेडपीची शाळा नावाची एक शिवी शिक्षण क्षेत्रात उपलब्ध आहे. त्या झेडपीच्या शाळेतलं एखादं पोरगं थोडंफार काही कर्तृत्व केलं की तो 40-50ला आल्यावर सांगतो मी झेडपीच्या शाळेत शिकून सुद्धा मोठा झालो.
त्याच्याही बोलण्यात ते वैगुण्य असतं की आपण झेडपीच्या शाळेत शिकलो. झेडपीची शाळा काय वाईट असते? कशात वाईट असते? त्याच्या आधी आणखी एक वाक्य सांगतो सुचलंय म्हणून. माझं स्वतःचं ठाम मत आहे. मी पहिल्या व्हिडिओत म्हणालो मी मागास बोलणार आहे म्हणून. मागास बोलतो. ते तुमच्या आधुनिक जगात कदाचित तुम्हाला आवडणार नाहीये. शिक्षण आहे ना, घ्यायचं शिक्षण हे माणसाच्या मेंदूवर अवलंबून आहे, शाळेच्या इमारतीवर नव्हे. मुलांना शिकायचं की नाही, काय शिकायचं हे मूल स्वतः ठरवतं. शाळा नाही शिकवत. मुळात एक अतिशय तात्विक वाटणारं पण अतिशय सत्य विधान सांगतो. मुलांना आपण शिकवू शकत नाही. कुणालाच काहीही शिकवू शकत नाही. शिकायचं की नाही आपण आणि काय शिकायचं हे आपल्या मुलांच्या आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूवर अवलंबून आहे. त्यामुळं चांगली शाळा आणि वाईट शाळा नावाची भंपक व्याख्या करून काहीही उपयोग नाही. चांगली शाळा जगात नसते, वाईट शाळा ही जगात नसते. आपण काय शिकायचंय आणि किती शिकायचंय आणि शिकायचं की नाही हे या जगातला प्रत्येक मेंदू स्वतंत्रपणे ठरवत असतो. त्यामुळं मला पालकांनाही ते सांगायचंय, पालकांनो, तुम्ही मुलांना जे शिकवता किंवा शिकवायची धडपड करता किंवा त्याच्यासाठी मरमर करता, या मरमरीला काहीही अर्थ नाही. शिकायचं की नाही हे त्या मुलाच्या मेंदूत ठरलेलं असतं. ते तो ठरवत जातो. पाल्य स्वतःचं स्वतः ठरवत राहतात. आपण शिकायचं की नाही, काय शिकायचं, किती शिकायचं हे पाल्य ठरवत राहतात. हे मानसशास्त्रीय लक्षात घ्या. त्यामुळं पालक म्हणून तुम्ही जी पोरं गोळा करता आणि कुठल्या तरी शाळा नावाच्या कोंडवाट्यात कोंडून ठेवता आणि त्यांची 10-12 वर्ष 15 वर्ष जी कोंडवाड्यातच कोंडून धरून त्यांना त्या चाडकात किंवा त्या यंत्रात घालून तुमच्या पद्धतीनं आकार उकार द्यायचा प्रयत्न करता, हा फसलेलाच प्रयोग आहे आणि हा सिद्ध झाला आहे. गेल्या 70-80 वर्षात भारतात शिकलेली जेवढी मुलं आहेत त्यांचा रेशो, त्यांची सरासरी, त्यांची आकडेवारी काढा, तुमच्या लक्षात येईल. ज्यांना शिकायचं होतं तेवढीच मुलं शिकलेली आहेत. ती त्यांच्या मर्जीनं शिकली आहेत, आईबापांच्या मर्जीनं नव्हे. आणि ज्यांनी शिक्षणं घेतली नाहीत धडकी, तेही निर्णय त्या मुलांनी घेतलेले आहेत. त्यामुळं तुम्ही जे आग्रही राहता की आईबाप म्हणून आपण मुलं जन्माला घातली, तर मुलं ही आपणच बसू त्या चौकटीत फिट्ट बसतील, दाट बसतील, घट्ट बसतील असं होत नाही. मुलं ही बंडखोर जमात असते आणि ती वेळ आली की बंडखोरी करते. शिकायचं की नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या, जगातल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूवर अवलंबून असतं. किती शिकायचं, काय शिकायचं आणि शिकायचं की नाही हे व्यक्तीच्या मेंदूवर अवलंबून आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि मग या वाक्यासह लक्षात घ्या की चांगली शाळा वाईट शाळा नावाचं थोतांड हे बोगसच आहे. चांगली शाळा नसते जगात, वाईट शाळा नसते जगात. शिकायचं की नाही हे मुलं ठरवतात. आईबाप ठरवू शकत नाही, शिक्षक ठरवू शकत नाही, सरकार ठरवू शकत नाही, सरकारची धोरणं ठरवू शकत नाहीत, दिलेल्या सुविधा ठरवू शकत नाही. त्यामुळं तुम्ही ज्या कोंडवाड्यात किंवा त्या चौकटीत मुलांना शिक्षणासाठी कोंबत राहता आणि तुमच्या अपेक्षा लागत राहता की याच पद्धतीनं हे पोरगं शिकलं पाहिजे, पहिली ते पदवीधर हे झालंच पाहिजे, विशेष काहीतरी स्पेशालिटी नावाचं काही असतं ते शिकलं पाहिजे वगैरे वगैरे, मुलांच्या मनावर ते असतं, मुलांच्या मेंदूवर ते अवलंबून असतं. मुळात जगण्याची एक सुंदर व्याख्या अशी आहे, आपण आपल्याच मेंदूनं जगतो, आपल्याच मेंदूनं आपण जगण्याचं सौंदर्य अनुभवतो. आणि सौंदर्य कशात वाटावं, जगण्याच्या कुठल्या बाबतीत वाटावं हे प्रत्येक मेंदूचं स्वतःचं काही ठरलेलं असतं. प्रत्येक मेंदूचे या जगण्यातल्या सौंदर्याचे स्वतःचे निकष असतात. प्रत्येक मेंदू हा स्वतंत्र असतो. त्यामुळं खूप सारी गर्दी गोळा करून
एकाच सौंदर्यशास्त्रात किंवा एकाच सौंदर्याच्या कोंडवाड्यात किंवा एकाच चौकटीत कोंबणं हा अनैसर्गिक मामला आहे. याला निसर्गाचा आधार नाही. पालकांनी ही सुधारणा स्वतःच करून घेतली पाहिजे. मुलांचं मानसशास्त्र नावाची गोष्ट आत्ता समाजानं शिकणं अतिशय नितांत आवश्यक आहे. याचं खरं कारण गेल्या 70-80 वर्षात हे जे सगळी गर्दी उचलायची पोरांची आणि कुठल्या तरी त्या आईबापांना किंवा शिक्षकांना वाटणाऱ्या सौंदर्याच्या कल्पनेत कोंबायची, यानं मुलांचं वाटोळंच झालं आहे. त्या पिढ्या आपल्या भोवतीच मौजूद आहेत. आपणच ते आहोत. आपल्याच आईबापांनी सांगितलं या पद्धतीनं शिका. पुन्हा ते सांगतो मानसशास्त्रीय विधान, शिकायचं की नाही आणि काय शिकायचं, किती शिकायचं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वतःच्या मेंदूत ठरलेलं असतं. आणि या मेंदूवर तुम्ही बळजबरी करायचा प्रयत्न केला तर तो मेंदू विकृत तरी होतो, वेडा तरी होतो, भरकटतो तरी, त्याचं वाटोळं तरी होतो, गोंधळ तरी होतो, ते गडबडतं. कारण ते आईबापांवर, शिक्षकांवर, समाजावर अवलंबून असलेलं ते बाळ असतं, मूल असतं, ते गोंधळतं आणि त्याच्या आयुष्याची, त्याच्या मेंदूची वाट लागते. ही मुलं निर्णायक होत नाहीत कुठल्याच बाबतीत. त्यामुळं चांगली शाळा, वाईट शाळा या फंदातनं बाहेर आलं पाहिजे. करायच्या असतील तर सरकारी पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर सगळ्या शाळा चांगल्या जन्माला का घालता येत नाही, असा एक प्रश्न उभा करता येऊ शकतो. त्यात कुठं आपण कमी पडलो याचा शोध घेतला पाहिजे. वर्गातले पोरांची पास होण्याची प्रमाणं, टक्केवारी, त्यांची मार्कांची टक्केवारी वाढवण्याची प्रमाणं, संसाधनं, शाळांच्या इमारती, तिथं शिकवणारे चांगले शिक्षक, हे सगळीच्या सगळीकडं का जन्माला येत नाहीत, ते काय वैगुण्य आहे समाजाचं किंवा सरकारचं किंवा पालकांचं, शिक्षकांचं, हे तपासून घेऊन त्याच्यावरच विचार केला पाहिजे. माझं व्यक्तिगत मत सांगेन मी चांगल्या शाळांच्याबद्दल, वाईट शाळांच्याबद्दल. जगातली कुठलीही शाळा चांगली नसते आणि कुठलीही शाळा वाईट नसते. मुलं स्वतःच ठरवतात कुठल्या शाळेतनं काय घ्यायचं. ती जी झेडपी शाळा नावाची शिवी आपल्याकडं तयार करण्यात आली, हिणकस शिवी, तर आम्ही सगळे झेडपीच्या शाळेतच शिकलेलो आहोत. अर्थात त्याची लाल करून घ्यायची नाही, कारण आमच्या वेळेस ही झेडपीची शाळा दुसरे पर्यायच नव्हते. खाजगीकरण वगैरे ते पुढच्या व्हिडिओत बोलू आपण. पण शाळा ही शाळा असते, तिथं ढकलून द्यावं, तिथं कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं शिक्षण मिळतंच मिळतं. आणि पोरं जे घ्यायचं मेंदूत ते घेतातच. तुम्ही शाळा नावाच्या एका वास्तूत किंवा शाळा नावाच्या एका यंत्रणेत आपली मुलं ढकलून द्यावीत, तिचे फार निकष लावत बसू नये. शाळा भोंदू आहे का एवढंच बघावं. शाळा भोंदू पण आहेत तर हिला सरकारची अधिकृत मान्यता आहे या शाळेला बघावं आणि कुठल्याही घराच्या शेजारच्या शाळेत टाकावं. तिथं मुलं शिकू द्यावीत. ती काही ना काही रोज शिकून येतात. आणि एक लक्षात घ्या, शाळांचं शिक्षण आणि पालकांचा त्यांच्याशी सुसंवाद याच्यावरच मुलं कुठंही, अगदी गुगहाणीत सुद्धा, नरकात सुद्धा चांगलं शिक्षण घेऊ शकतात. वाईट शाळा सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात. मुलांच्या मनात मात्र त्या शाळेबद्दल आवड पाहिजे, शाळेबद्दल आस्था पाहिजे आणि शाळेत जाण्याची ओढ पाहिजे. आईबापच जेव्हा मुलांसमोर बोलत बसतील, ही चांगली शाळा आहे, ही वाईट शाळा आहे, आमचा नाईलाज आणि ही झेडपीची शाळा आहे, सरकारी शाळा आहे. सरकारी शाळा नावाचं बदनाम झालंय. खरं तर तेच आदर्श पाहिजे होतं. आणि बदनाम कोणी केलं तर त्यात आपण सगळेच आहोत. त्यात सगळेच आहोत. सरकार आहे, समाज आहे, पालक आहे, शिक्षक आहेत. सगळ्यांनी मिळून सरकारी शाळा नावाच्या गोष्टीचं वाटोळं केलं आहे. शिक्षक इकडेही असतात, शिक्षक इकडेही असतात. मग शिक्षक हे इकडचे शिक्षक, सरकारी शाळांच्या बाहेरचे शिक्षक आभाळातनं पडलेले नसतात.
त्यांचं चंद्रावरनं बुधावर जाणारं यान बिघडलं म्हणून ते पृथ्वीवर उतरले असं काही नसतं. ते आपल्यासारखीच माणसं असतात आणि आपल्या एवढीच अक्कलवान असतात. त्यामुळं त्यांच्या अकलेत काहीतरी वेगळंच आहे वगैरे वगैरे असं काही नसतं. आणि याही शिक्षकांच्यात त्यांच्यात बदल नसतो. सरकारी शाळांचं वैगुण्य जर सापडलं तर ते एवढंच आहे, सरकारी शाळांमधले मास्तर हे जास्तीत जास्त राजकीय होतात. ते कसं का होईना नोकरी निभावणं, लागल्यानंतर निवृत्तीपर्यंतचा काळ जाणं आणि सरकारी नोकरीचं आपल्या भारतात फालतूचं आकर्षण आहेच आहे. आणि मग ते लाडोबासारखेच वागतात. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर काहीच काळजी नाही असं समज अजूनही आहे. आत्ता खाजगीकरणामुळं थोडं वाटोळं झालं आहे. पण सरकारी शाळांमधले शिक्षक हे सरकारचे जावई असल्याच्या लाडानंच वागत राहतात. आपलं कोण काय वाकडं करणार आहे? हां, आणि काय झालं तर जास्तीत जास्ती बदली होईल आणि साहेबाला खुश ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या शिक्षकांवर कुरघोड्या करायच्या. तर सरकारी शाळांमधला हा एक मोठा दोष आहे. तिथले शिक्षक हे सरकारी झुलीखाली आपण फार सुरक्षित आहोत असं समजतात आणि मग जे मूळ कर्तव्य आहे त्यांचं शिक्षणाचं तिथं त्यांची बोंब होते. ते नाही शिकवलं तरी चालतं. मी स्वतः पाहिलं आहे. शिक्षकाची नोकरी पगार मिळतो म्हणून करायचं आणि गृहउद्योग करायचे, शेत्या करा, घरचे उद्योग करा, घराजवळच बदली पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यावर पुढच्या एपिसोडला बोलतो मी. पण पहिली गोष्ट, चांगली शाळा वाईट शाळा नावाची गोष्ट डोक्यातनं काढून टाका. तुमची मुलं जिथं गरदडता येतील तिथं गरदडा. तुम्ही फक्त सहकार्य करा. तुम्ही आनंदी राहा त्या शाळेबद्दल. कुठली जी शाळा असेल त्या शाळेबद्दल आनंदी राहा आणि मुलांशी उत्साहानं सहभागी व्हा. तुम्ही त्यांचा अभ्यास घेऊ नका. अभ्यास घेणारे आईबाप यात आणखी एक थिल्लरपणा आहे. तेही बोलूच कधीतरी. मला जर जसे मुद्दे सुचतील तसे एकेका मुद्द्यावर बोलतो मी. तर अभ्यास घेणं हा सुद्धा मूर्खपणा आहे. अभ्यास नका घेऊ. त्याच्या बाहेर ते शाळेत काय रमतायत तर त्यांच्याशी त्या गप्पा मारा. त्यांच्या मनात तो उत्साह तयार करा लहान मुलांच्या. तुझी शाळा चांगली आहे. शाळांना भेटी द्या. तिथं जाऊन शिक्षकांशी गप्पा मारा. त्यांच्या शाळेत तुम्ही रस घ्या. एवढाच घ्या की ते शाळेला गेले पाहिजेत आणि घरी आले पाहिजेत. आणि मग तिथं ते काय शिकतायत त्यात थोडा रस घ्या. तुम्हाला कळो न कळो थोडा रस घ्या. आणि मग त्यांच्याशी ते संवादी राहिलात तर त्या शाळेबद्दलचं महत्त्व तुम्हीच मुलांच्या मनात ठसवू शकता. ही गोची होते आपली. शाळांचा शिक्षणाचा बाऊ आहे आपल्याकडं, पण शाळांबद्दल आस्था नाही. पालक नेहमी धाकधुकीत असतात. शाळा चांगली नाही, शाळा वाईट आहे, शाळा चांगली नाही. तर या धाकधुकीतनं बाहेर या. त्या शाळेबद्दल पालकांनाच आस्था वाटली पाहिजे की आपली मुलं या शाळेत शिकतायत तर ही शाळा महत्त्वाची आहे, कारण आपली मुलं महत्त्वाची आहेत. तर शाळेबद्दल ती आस्था वाटली पाहिजे. ती शाळेतली आनंदी आस्था आईबापांना असेल तर मुलांशी त्या पद्धतीची चर्चा करू शकतात आईबाप की जे काही शिकताय तुम्ही ते छान आहे आणि तुमची शाळा छान आहे, त्यांची शाळा छान आहे. या पद्धतीचं जर आईबाप बोलत राहिले तर मुलांनाही शाळेबद्दल आस्था तयार होईल, आपुलकी तयार होईल आणि ते तिथं मन लावून शिकतील. आणि तिथलेही शिक्षक काही ना काही शिकवत असतात. प्रत्येक शाळा काही ना काही शिकवतच असते. त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हे मुलं ठरवत असतात. त्यामुळं चांगली शाळा वाईट शाळा या भोंदूगिरीतनं बाहेर या. जगातल्या सगळ्या शाळा चांगल्या असतात जर पालकांनी त्या शाळांबद्दल आस्था बाळगली तर आणि मुलांचा उत्साह टिकवून धरला तर. या बाजूनं आईबापांचीच जबाबदारी आहे त्या शाळेला चांगलं म्हणणं. कुठल्याही शाळेला. मी खाजगी शाळांचं नाही म्हणत. खाजगी शाळांवर आपण स्वतंत्रपणे बोलू. पण चांगली शाळा वाईट शाळा यातनं आईबापांनी बाहेर आलं पाहिजे असं मला शांतपणे वाटतं. तर तो जो एकूण बाजार मांडला गेला आहे शिक्षणाचा ते संपेल. या बाजारीकरणाचं स्वरूप आईबापांच्या चांगली शाळा वाईट शाळा शोधण्यात सुद्धा आहे. या जगात एकही शाळा चांगली नसते हे अतिशय ठामपणे मी सांगतो. आणि या जगात एकही शाळा वाईट नसते हेही मी अतिशय ठामपणे सांगतो. त्या शाळांमध्ये आईबापांना आस्था वाटली पाहिजे की आपली मुलं शिकतायत. अर्थात शिक्षणात शिक्षण नाही वगैरे याच्यावर एक एपिसोड करू. पण जे काही ते शिकायला पाठवत आहेत तर तुम्ही खुल्या दिला ना
आईबाप म्हणून तुम्हीच खुल्या दिलानं स्वीकारा की ही शाळा चांगलीच आहे म्हणून. आणि आईबाप म्हणून तुम्ही तुमचे जे काही पालक असाल तर पालक संघ वगैरे तयार करून त्या शाळेला लागणारे जे संसाधनं आहेत, गरजा आहेत, कौलं फुटली, पत्रे तुटलेत, लाईटच नाही आहे, मुताऱ्यात नाही आहेत, याच्यात पालक म्हणून दक्षतेनं रस घ्या. शिक्षकांशी मैत्री करा. शिक्षक ही वैरी जमात आहे असं समजण्यापेक्षा शिक्षकांशी जुळवून घेतलं पाहिजे पालकांनी, आणि शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्री झाली पाहिजे. लक्षात घ्यायतले शिक्षकसुद्धा स्वतःच पालक असतात. म्हणजे तो कंसातला विनोद तयारच आहे. बहुतेक शिक्षक आता आपण जिथं शिकवतो तिथं मुलांना स्वतःच्या शिकवत नाहीत. त्यांच्याही डोक्यात किडे असतात. चांगली शाळा, ते स्वतःच्या मुलांना तथाकथित चांगल्या शाळेत कोंबतात आणि इथं नोकरी म्हणून पगार मिळतो म्हणून जगण्याची सोय होते म्हणून इथं नाईलाजानं शिकवत राहतात. तर हाही शिक्षकांचा शिक्षकी पेशेशी बेईमानीचा खेळ आहे. ही प्रतारणा म्हणतात. पालकांना ती एक काडी लावून देतो वाटल्यास. प्रत्येक शिक्षकाला भेटाल तेव्हा शिक्षकाला विचारलं पाहिजे की तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकतात. आता शिक्षक लांबच राहिला असेल तर तो त्याच्या घराशेजारच्या शाळेत पाठवत असेल तर तो ठीक भाग आहे. पण शिक्षक आसपासच राहत असेल आणि त्याची मुलं बाहेरच्या शाळेत जात असतील तर त्या शिक्षकाला जाबच विचारलं पाहिजे की भाऊ किंवा ताई, तुमची पोरं दुसरीकडं, आमची पोरं तुम्ही का शिकवताय. तर ते ही गाडी लावून घ्या आणि मैत्री करा. शिक्षक आणि पालक हे लोक एकमेकांशी बोलले पाहिजेत. एक आठवलं वाक्य कुठं पुढं विसरून जाईन, कारण मी याच्यावर बरेच एपिसोड करणार आहे. म्हणजे तुकड्या तुकड्यांनी करणार. आता वेळ मिळेल तसं, जिथं जागा मिळेल तसं छोटे छोटेच करणार आहे. तर त्यातलं शिक्षक आणि पालकांची मैत्री होणं गरजेचं आहे. ती इतकी गरजेची आहे की ते खुल्या दिलं ना, अक्षरशः सख्खे मित्र म्हणून पालक आणि शिक्षक वावरले तर शाळा पण दुरुस्त होतील, शिक्षकांनाही उत्साह येईल, पालकांनाही उत्साह येईल आणि मुलांना पण उत्साह येईल. शिक्षक हे वैरी असतात असं समजण्याचं कारण नाही. आणि शिक्षकांनी पण पालक ही आपली वापरायची वस्तू आहे आणि आपण कोणतरी दादा आहोत किंवा आपण कोणीतरी मोठे आहोत असं समजण्याची गरज नाही. आपण माणसं आहोत. शिक्षक माणूस झाला पाहिजे, पालकही माणसंच असली पाहिजेत आणि त्यांची मुलं माणसंच असली पाहिजेत. माणसांनी एकमेकांच्या आधारानं मदतीनं पिढ्या उभ्या करणं ही जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये मैत्री होणं आणि संवादी होणं, जाता येता चौकशा करत राहणं, त्यांना काही लागतं का, शिक्षकांच्या काय वेदना आहेत त्या समजून घेणं. पालकांच्या डोक्यात शिक्षकांबद्दल तिडीक असते आणि शिक्षकांच्या डोक्यात पालकांबद्दल ही वापरायची वस्तू एवढंच एक असतं. तर तसं करण्यापेक्षा शिक्षक आणि पालक ही मैत्री झाली तर लक्षात येईल चांगली शाळा वाईट शाळा कधीच विरघळून जाईल. प्रत्येक शाळा चांगली होईल. धन्यवाद.